मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागले। श्रीकांत शिंदे या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांच्या विरोधात आहेत उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर। या दोघांमध्ये निवडणूक होणार आहे। 20 मेला या मतदारसंघातलं मतदान पार पडलं। कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये 2019च्या तुलनेत यंदा 4% जास्त मतदान झाले आणि मतदानाचा हा वाढीव टक्का कोणाला फायदेशीर ठरणार आहे हेच आपण समजून घेणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रोहित हरीप, लोकमत डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघात 2019च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा 4% म्हणजे 50.12% मतदान झाले। या ठिकाणी एकूण 20,82,221 मतदारांपैकी 10,43,610 मतदारांनी मतदान केल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केले। हा वाढलेला मतदानाचा टक्का महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे 5 लाख मताधिक्याचे स्वप्न साकार करणार की महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना दिलासा देणार याबाबत उत्सुकता आहे आणि हेच गणित आपण समजून घेणार आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची आकडेवारी बघितली तर असं दिसून येतं की कळवा मतदारसंघातून 2019च्या तुलनेत 2024ला 60,000 मतदान वाढले। महायुतीचा बालेकिल्ला असणारा डोंबिवली, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर या मतदारसंघांच्या तुलनेत मुंब्रा, कळवा या परिसरात हे वाढलेलं मतदान महायुतीला नक्कीच चिंतेत टाकणार आहे। डोंबिवली मतदारसंघातले मतदान मात्र 2019 पेक्षा 2,000 कमी झाले। बाकी चारही मतदारसंघातलं मतदान हे वाढले। डोंबिवली, कल्याण मतदारसंघात लाखो मतदारांची नावं यादीत नसल्याने त्यांना बूथवर जाऊन मतदान करता आले नाही आणि परतावे लागले। यामुळे महायुतीच्या नेत्यांची धाकधूक वाढली। कल्याण पूर्व मतदारसंघामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर जो काही गोळीबार केला होता त्या प्रकरणाचे पडसाद निवडणुकीच्या मतदानात उमटतात का हे आता बघावं लागणार। कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदारसंघातले वाढलेले मतदान शिवसेनेला होणार की गोळीबार प्रकरणामुळे हे मतदान आता वैशाली दरेकर यांच्याकडे झुकणार हे 4 जूनलाच कळेल। याशिवाय या मतदारसंघात राष्ट्रवादीची 2.25 लाख मतं आहेत। 2019-2014ला ही मतं राष्ट्रवादीला गेली होती। ही मतं यंदा राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कोणाच्या पारड्यात जाणार हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे वाढलेला मतदानाचा टक्का कोणाच्या पारड्यात गेला हे आपल्याला 4 जूनला कळेल। पण याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि लोकमतचं YouTube चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा।